हॅलो हाय नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एक छोटंसं छानसं आणि यूजफुल असं प्रोडक्ट घेऊन आलेले आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे, जे की आपण फ्रीजमध्ये यूज करणार आहोत. त्याचा तर काय आहे, कसं आहे आणि मी कुठून ऑर्डर केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि मी कसं म्हणजे ते कसं दिसतंय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर चला आपण पाहूया. पाहू शकता हे जे कंटेनर आहे, हे कंटेनर आहे जे की आपण भाज्यांसाठी मी मागवलेलं आहे. ते आत्ता नाही, भरपूर दिवस झाले मागवले, म्हणजे जवळजवळ वर्ष, 1.5-2 वर्ष झालेत हे मागवून मला. तर मी आता म्हटलं चला खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवल म्हटलं, पण काय मला टाईम नाही भेटला, म्हणून म्हटलं आज भाज्या आणल्या होत्या. पाहू शकता तर मी भाज्या वगैरे घेऊन आलेले आहे. आणि काही भाज्या मी याच्यात सुद्धा ठेवलेल्या आहेत, म्हणजे की आपल्याला याच्यातून म्हणजे ट्रान्सपरंट आहे, याच्यातून आपल्याला सगळ्या भाज्या दिसतात. आणि असं जर आपण ह्या पिशव्यांमध्ये कॅरीबॅगमध्ये जर भाजी ठेवली ना तर भाज्या खराब सुद्धा होतात. म्हणून मी हे कंटेनर मागवलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा हे कंटेनर हवे असेल ना तर मला कमेंटमध्ये PP लाईक लिंक असं म्हणून ना कमेंट करा, मी तुम्हाला याची लिंक देईल. तर हे पाहू शकता, याच्यामध्ये आता मी काकडे ठेवलेले आहे, शिमला ठेवली आहे, लिंबू ठेवले. तर हे कसं एकदम छान असं दिसतं, याच्यामधून आपल्याला पटकन डब्बा ओळखता येतो. तर हे पाहू शकता, याच्यामध्ये मिरच्या आहेत आणि आलं ठेवलेलं आहे. तर आपण जर तसा पिशवीमध्ये ठेवलं तर आपल्याला सगळं फ्रीजमधला पसारा बाहेर काढावं लागतं. तर याच्यात टॅमॅटो आणि वांगे ठेवलेले आहेत या डब्यामध्ये, तरी खूप छान राहतात. तर आता मी तुम्हाला लावून दाखवते कसं ठेवायचं ते. तर आता तुम्ही पाहू शकता भाज्या किती छान बसलेल्या आहे. छान अशा पुसून वगैरे मी ठेवते. म्हटलं भेंडी ठेवली आणि त्याच्यात 2-2 भाज्या आरामशीर बसतात, म्हणजे अर्धा किलो भाजी आरामशीर याच्यामध्ये बसून जाते. तर आता पाव किलो मी भेंडी आणली आणि पाव किलो मी वांगे आणलेले. तर हे दोन्ही छान असे बसणार बघा. तुम्ही 8 दिवस सुद्धा ही भेंडी डब्यात अजिबात खराब होणार नाही. अशीच भेंडी राहते. तुम्ही एकदा नक्की म्हणजे ट्राय केल्यावरती तुम्हाला समजेल. एवढे भाज्या ह्या याच्यामध्ये ना पाणी वगैरे अजिबात जात नाही, कारण का याच्या खाली जे आहे ना तुम्ही पाहाल एक जाळी दिलेली आहे. त्या जाळीच्या खाली अजिबात पाणी जरी जमा झालं ना तर आपल्या भाज्यांना अजिबात पाणी टच होत नाही, लागत नाही. आणि हे झाकण पाहू शकता ट्रान्सपरंट आहे. तर याच्यातून तुम्हाला सहज भाज्या दिसतात की आपल्या कोणत्या डब्यात कोणती भाजी. तर पाहू शकता आता हे डबे बघा तयार झालेले आहेत. तर असे डब्यांचे भाजी म्हणजे ना किती छान दिसतात छान दिसतात, म्हणजे पाहायला सुद्धा आणि पटकन आपल्याला भाजी सुद्धा ओळखता येते. पाहू शकता. तर मी हे मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेले आहे, म्हणजे ऑनलाईन मागवलेलं आहे. 2 वर्ष झाले त्या डब्यांना, पण अजूनही कुठंही कसलाही क्रॅश नाही किंवा तुटले नाही, फुटले नाही. किती वेळा त्याला मी म्हणजे भाजी संपली की लगेच वॉश करत असते तरी खराब नाही, काही नाही. पाहू शकता तुम्ही किती छान वाटतात. आणि मिरच्या जर तुम्ही म्हणाल ना तर महिनाभर मिरची ना आपल्या ह्या डब्यामध्ये तशीच राहते. मग कोणतेही असू दे, काकडी असू दे, काही असू दे, कोणतीही भाजी खराब होत नाही, टॅमॅटो सुद्धा खराब होत नाही. तर असं आहे. मला हे प्रोडक्ट कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला हवं असेल ना तर कमेंटमध्ये ना मला PP किंवा लिंक टाईप करा, मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.